बघून घ्यायचं. त्यानंतर भारतातील सर्वात लांब नदी म्हणून गंगा नदीचा आपण इथे थोडासा आणखी डिटेलमध्ये अभ्यास करूया. तर गंगा ही भारतातील कल्चरल दृष्ट्या म्हणजे सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची नदी आहे. ऋग्वेदिक काळापासून सुद्धा इथे म्हणजे वैदिक काळापासून सुद्धा गंगेला महत्त्व आहे. वैदिक काळामध्ये सुद्धा गंगेचं महत्त्व होतं. आणि गंगा नदी जे खोरं आहे, जे गंगा नदी ज्या ज्या राज्यामधून वाहते तिथं गंगेने एक सुपीक गाळाची माती तयार केलेली आहे. त्या सुपीक गाळाच्या मातीमुळे भारतामध्ये आपली जी शेती आहे ती शेती जास्त प्रमाणामध्ये होत असते. आणि गंगेच्या मैदानी भागामध्ये भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या वास्तव्यास आहे, म्हणजे तिथे सर्वात जास्त लोकसंख्या राहते. तर गंगा भारतातील सर्वात महत्त्वाची नदी आहे. तिच्या खोऱ्याच्या दृष्टिकोनातून आणि सांस्कृतिक दृष्टीने महत्त्वाची नदी आहे. उगम कुठे होतो गंगेचा? तर गंगेचा उगम उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील गौमुख 3900 मीटर जवळ गंगोत्री हिमनदीमध्ये उगम होतो. म्हणजे गंगेचा उगम गंगोत्री या हिमनदीमध्ये होतो, गंगोत्री या ग्लेशियरमध्ये होतो. तिला भागीरथी म्हणून ओळखले जाते. म्हणजे ज्या वेळेला गंगेचा उगम होतो त्यावेळेला तिचं नाव गंगा नसते, तिचं नाव काय असते? भागीरथी. म्हणजे उगम झाला गंगोत्री ग्लेशियर मधून, तिथं तिला भागीरथी म्हणणार. देवप्रयाग येथे भागीरथी अलकनंदाला मिळते, त्यापुढे तिला गंगा म्हणून ओळखले जाते. इथं तिला भागीरथीला देवप्रयाग या ठिकाणी अलकनंदा येऊन मिळणार. आणि ज्या ठिकाणी भागीरथी आणि अलकनंदा एक दुसऱ्यांना मिळतात त्या ठिकाणाला आपण म्हटले देवप्रयाग. आणि देवप्रयाग या ठिकाणामधून गंगा नदी वाहत असते. म्हणजे देवप्रयाग या ठिकाणामधून गंगेला गंगा हे नाव दिलेलं आहे. अलकनंदाचा उगम बद्रीनाथच्या वरच्या सतोपंत हिमनदीमध्ये होतो. अलकनंदाचा उगम इथं दिलेला आहे. आता या मॅपनुसार तुम्ही बघू शकता की गंगा नदी आपल्याला दिसतंय. गंगा जिथे ओरिजिन होतो ते उत्तराखंडमध्ये आहे, उत्तरकाशी जिल्ह्यामध्ये. तिथं देवप्रयागमध्ये तिला अलकनंदा येऊन मिळणार. आणि गंगा नदी अशा प्रकारे भारतामधून सर्वात लांब नदी आहे. सांस्कृतिकदृष्ट्या, शेतीच्या दृष्टीने, मनुष्य वस्तीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची नदी आहे. तर अशा प्रकारे ही नदी फ्लो करत असते. ज्यावेळेला नदी फ्लो करत असते तर कुठल्या बाजूला जाते? ती भारताच्या पूर्वेकडे जाते. तिला मिळणाऱ्या लेफ्ट म्हणजे डाव्या तीरावरून मिळणाऱ्या नद्या, राईट म्हणजे उजव्या तीरावरून मिळणाऱ्या नद्या. राईट मध्ये तुम्ही बघू शकता की सोन ही उजव्या तीरावरून मिळणारी गंगेची उपनदी आहे. परत उजव्या तीरावरून मिळणारी यमुना सुद्धा ही महत्वाची नदी आहे. यमुना. त्याच्यामुळे गंगा ही नदी प्रणाली भारतातील उत्तर गंगेच्या मैदानी भागामधून किंवा भारताच्या उत्तर मैदानी भागामधून ही वाहत असते. आणि तिला मिळणाऱ्या लेफ्ट आणि राईट बँक ट्रिब्युटरीज. राईट बँक मध्ये सोन आणि यमुना. लेफ्ट बँक मध्ये बघा डाव्या तीरावरून मिळणाऱ्या नद्या रामगंगा, गोमती, घागरा, गंडक, कोसी अशा डाव्या तीरावरून मिळणाऱ्या तिच्या उपनद्या आहेत. तर या उपनद्या एमपीएससी, राज्यसेवा, एमपीएससी कंबाईन परीक्षेला विचारतात. यामध्ये गंगेची लांबी किती आहे? तर गंगेची नदीची लांबी 2525 किलोमीटर आहे. म्हणजे भारतातील सर्वात लांब नदी. अलकनंदामध्ये धौली आणि विष्णुगंगा यांचा समावेश आहे. या नद्या जोशीमठ किंवा विष्णू प्रयाग येथे पावतात. तर अलकनंदा ही 2 प्रवाहाने तयार झालेली आहे, धौली गंगा आणि विष्णुगंगा. आणि जोशीमठ या ठिकाणी किंवा विष्णुप्रयाग या ठिकाणी त्या मिळतात. अलकनंदाच्या इतर उपनद्या पिंडर, जिला कर्णप्रयाग असे येथे मिळते, तर मंदाकिनी किंवा कालीगंगा रुद्रप्रयाग या ठिकाणी मिळत असते. अलकनंदाला रुद्र या प्रयाग या ठिकाणी मिळतात. गंगा हरिद्वार येथे मैदानी
भागात किंवा मैदानात प्रवेश करते. मैदान म्हणजे काय? प्लेन भाग, सपाट भाग. म्हणजे ज्या वेळेला देवप्रयागमध्ये तिथं भागीरथीने अलकनंदाचा संगम होणार, तिथं तो मैदानी भाग नसतो, तो टेकड्यांचा भाग असतो, खडकाळ भाग असतो. त्या भागाला भाबर असे म्हणतात. आणि ज्या वेळेला गंगा मैदानी भागामध्ये एंटर करते त्याला तेराई भाग म्हणतात. तर जो गंगाच्या मैदानी भागामध्ये ज्या वेळेला असते त्यावेळेला ते हरिद्वार या ठिकाणामध्ये प्रवेश करते. येथून ती प्रथम दक्षिणेकडे जाते आणि नंतर आग्नेय आणि पूर्वेकडे वाहते. नंतर भागीरथी आणि पद्मा या 2 उपनद्यांमध्ये ती विभागली जाते. उत्तराखंड या राज्यामध्ये गंगा 110 किलोमीटर वाहते. उत्तर प्रदेश या भागामध्ये 1450 किलोमीटर, बिहार या भागामध्ये 445 किलोमीटर आणि पश्चिम बंगाल या भागामध्ये 520 किलोमीटर वाहते. आणि गंगा खोरे केवळ भारतात सुमारे 8.6 लाख चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापते. हे पूर्ण या नदीने क्षेत्रफळ व्यापलेलं आहे. सर्वात मोठी उत्तरेला हिमालयात आणि दक्षिणेला द्वीपकल्पात अनेक बारमाही नद्या गंगेला येऊन मिळतात. सोन ही तिची प्रमुख उजवी तीरावर मिळणारी उपनदी आहे. गंगेला मिळणारी सर्वात महत्वाची उपनदी जी उजव्या तीरावरून मिळते तर ही सोन आहे. ही इथे पटना या ठिकाणी गंगेला येऊन मिळते. डाव्या तीरावरून असलेल्या महत्वाच्या उपनद्या रामगंगा, गोमती, घागरा, गंडक, कोसी आणि महानंदा. तर या 6 डाव्या तीरावर मिळणाऱ्या गंगेच्या उपनद्या आहेत. शेवटी सागर बेटाजवळ बंगालच्या उपसागरात ते विलीन होते. सागर बेट बंगालच्या उपसागरामध्ये गंगा नदी अशा प्रकारे सागर बेटाजवळ ही तिथं बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. गंगेची सर्वात पश्चिमेकडील आणि सर्वात लांब उपनदी म्हणजे यमुना. यमुना सर्वात लांब उपनदी आहे. बांदरपंच पर्वतांच्या पश्चिमेकडील उतारावर यमुनोत्री या हिमनदीमध्ये यमुना नदीचा काय होतो? उगम होतो. ती प्रयागराज म्हणजे अलाहाबाद या ठिकाणी गंगेला मिळते. यमुना नदी ज्या ठिकाणी गंगेला मिळते त्या ठिकाणाला म्हणतात प्रयागराज, म्हणजे आधीचं अलाहाबाद. द्वीपकल्पीय पठारावरून उगम पावणाऱ्या उजव्या तीरावरील चंबळ, सिंध, बेटवा, केन तिला जोडतात. तर डाव्या तीरावरील इंडन, रिंद, सेंगर, वरुण नद्या तिला जोडतात. तर यमुनेच्या उजव्या तीरावरील नद्या म्हणजे राईट बँक ट्रिब्युटरीज चंबळ, सिंध, बेटवा आणि केन, आणि लेफ्ट बँक ट्रिब्युटरीज इंडन, रिंद, सेंगर आणि वरुणा. तिचे बरेचसे पाणी पश्चिम आणि पूर्व यमुना आणि सिंचनासाठी आग्रा कालव्याचे पाणी तिथं आग्र्यामध्ये कालवा तयार केलेला आहे त्यामध्ये तिचं यमुनाचा पाणी पुरवठा करत असते. चंबळ ही नदी मध्य प्रदेशातील, आता ही चंबळ जी नदी आहे ती यमुनेची उपनदी आहे. कुठली आहे उपनदी? उजव्या तीरावर मिळणारी उपनदी, राईट बँक ट्रिब्युटरीज. चंबळ नदी मध्य प्रदेशातील मालवा पठारावरील महू जवळ उगम पावते. उगम कुठे होतं? मालवा पठार, महू. राजस्थानमधील कोटाच्या एका दरीमधून ती उत्तरेकडे वाहते जिथे गांधी सागर हे धरण बांधलेले आहे. चंबळ नदीवरती गांधी सागर हे धरण आहे. कोटा येथून ती बुंदी, सवाई माधोपूर आणि धौलपूर येथे जाते. ही शहरांची नावं आहेत. आणि शेवटी यमुना नदीला मिळते. गंडक मध्ये काली गंडक आणि त्रिशूल गंगा असे 2 प्रवाह आहेत. गंडक उपनदी कुणाची? यमुनेची. ती नेपाळ, हिमालय, धौलगिरी आणि माउंट एव्हरेस्ट दरम्यान उगम पावते. नेपाळच्या मध्य भागामधून ही वाहत असते गंडक. देन बिहारच्या चंपारण्य जिल्ह्यातील गंगा मैदानामध्ये प्रवेश करते. पटना जवळील सोनपूर येथे गंगेला मिळते. घागरा नदी मागच्या चुंगाच्या हिमनद्यांमधून ती उगम पावते. तिच्या उपनद्यांचे पाणी गोळा केल्यानंतर तिला सेती बेरी या पर्वतामधून ती बाहेर पडते. शिशापनी येथे ती खोल दरी तयार करते. काली किंवा कालीगंगा नदी तिला मैदानामध्ये जाऊन मिळते आणि शेवटी ती छप्रा येथे गंगेला मिळते. तर ही गंगेची उपनदी, ठीक आहे. गंडक नंतर अशा प्रकारे या उपनद्या थोड्या बघायचं. कोसी
कोसी ही एक अँटीसिडेंट रिव्हर आहे, पूर्वज नदी. तिचा उगम तिबेटमधील माउंट एव्हरेस्टच्या उत्तरेला होतो. ठीक आहे, उगम कुठे होतो? तिबेटमध्ये माउंट एव्हरेस्टच्या उत्तरेला. ओके, तिचा मुख्य प्रवाह अरुण आहे, अरुण. ओके, नेपाळमधील मध्य हिमालय ओलांडल्यानंतर ती पश्चिमेकडील सोनकोसी आणि पूर्वेकडून तमोरकोसी या नदींना मिळते. अरुण नदीशी मिळून ती सप्तकोसी तयार करते. रामगंगा ही तुलनेने एक लहान नदी आहे, जी गैरसैंण जवळील गढवाल टेकड्यांमध्ये उगम पावते आणि शिवालिक ओलांडल्यानंतर नैऋत्य दिशेला आपला मार्ग बदलते. नजीबाबाद जवळील उत्तर मैदानातील प्रदेशामध्ये ती प्रवेश करते. शेवटी कन्नौज या ठिकाणी ती गंगेला मिळते. नेक्स्ट, दामोदर रिव्हर, उपनदी. गंगेची दामोदर नदी छोटा नागपूर पठाराच्या पूर्वेकडील कडा व्यापते, जिथे ती एका दरीतून वाहते आणि शेवटी हुगळीला जाऊन मिळते. बाराकर ही तिची प्रमुख उपनदी आहे दामोदरची. एकेकाळी बंगालचे दुःख म्हणून ओळखली जाणारी दामोदर नदी आता दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनने नियंत्रित केली आहे, जी एक बहुउद्देशीय प्रकल्प आहे. म्हणजे दामोदर नदीला बंगालचे अश्रू म्हणून म्हटलं जायचं, कारण तिथं सर्वात जास्त पूर यायचा. पूर आल्यामुळे मनुष्यहानी किंवा प्राण्यांची तिथं हानी व्हायची आणि म्हणून तिला बंगालचे अश्रू म्हणतात, दामोदर नदीला. परंतु ते जे पुराची परिस्थिती आहे ते दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन म्हणजे ह्या डॅममुळे किंवा प्रकल्पामुळे तिथली पूरस्थिती आता नियंत्रणामध्ये आलेली आहे. शारदा किंवा सरयू नदी नेपाळ हिमालयातील मिलन हिमनदीत उगम पावते, जेथे तिला गोरीगंगा म्हणून ओळखले जाते. भारत आणि नेपाळ सीमेवर तिला काली किंवा चौक म्हणतात, जिथे ती घागरा नदीला मिळते. महानंदा जी दार्जिलिंगच्या टेकड्यांमध्ये उगम पावणारी गंगेची आणखी एक महत्वाची उपनदी आहे. कुठे उगम पावते? दार्जिलिंगच्या टेकड्यांमध्ये. तर दार्जिलिंग आपल्याला माहिती पाहिजे, दार्जिलिंग कशासाठी महत्वाचं आहे. दार्जिलिंगमध्ये आपण भारतामध्ये टी म्हणजे चहा याचे उत्पादन घेतो आणि कॉफीचे उत्पादन हे दक्षिण भारतामध्ये होत असते. कारण टी आणि चहा, टी म्हणजे चहा आणि कॉफी याला वेगळं वेगळं तापमानाची आवश्यकता असते, वेगळ्या वेगळ्या हवामानाची आवश्यकता असते, वेगळ्या मृदेची आवश्यकता असते. त्याच्यामुळे ते वेगवेगळ्या प्रदेशामध्ये घेतलं जातं. पश्चिम बंगालमधील शेवटची डावी तीरावर मिळणारी ती गंगेला मिळणारी उपनदी आहे. सोन ही गंगेची एक मोठी दक्षिण तीरावर मिळणारी उपनदी आहे, जी अमरकंटक पठारावर उगम पावते. सोन नदीचा उगम अमरकंटक पठारावरती होतो, अमरकंटक प्लॅटोमध्ये होतो. अमरकंटक प्लॅटो हे मध्य प्रदेशमध्ये आहे. पठाराच्या काठावर धबधब्यांची मालिका तयार होते, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे धबधबे या नदीवरती आहेत आणि ती गंगेला मिळण्यासाठी पटनाच्या पश्चिमेला असलेल्या आरा येथे पोहोचते. तर अशा प्रकारे ही गंगा नदी प्रणाली आहे. यामध्ये आपल्याला महत्वाच्या माहिती काय लक्षात ठेवायची आहे? ब्रह्मपुत्रा, गंगा आणि सिंधू या तीन नद्यांना आपण हिमालयन नद्या म्हणतो, कारण या तीन नद्यांचा उगम हिमालयामध्ये होतो. हिमालयामध्ये उगम पावल्यामुळे या तिन्ही नद्या गंगा, सिंधू आणि ब्रह्मपुत्रा या तिन्ही नद्या बारमाही नद्या असतात. म्हणजे या नद्या 12ही महिने या नद्यांच्या पात्रामध्ये पाणी असते. तर नद्यांचा उपयोग भारतामध्ये कशासाठी केला जातो? तर सर्वात आधी नद्यांचा उपयोग भारतामध्ये शेतीसाठी सर्वात जास्त करतात. नद्या या खूप आधी वर्षापासून वाहत असल्यामुळे यांनी खूप गाळाचा प्रदेश तयार केलेला आहे. या गाळाच्या प्रदेशामुळे तिथली जमीन जी आहे ती जास्त प्रमाणामध्ये सुपीक झालेली आहे. सुपीक जमिनीमध्ये शेती चांगल्या प्रकारे केली जाते. खूप जास्त प्रमाणामध्ये केमिकल फर्टिलायझर म्हणजे रासायनिक खतांचा वापर न करता आणि सेंद्रिय खतांचा वापर करून सुद्धा आपण चांगल्या प्रकारे इथे काय करू शकतो? शेती करू शकतो. तर गंगेच्या मैदानी खोऱ्यामध्ये म्हणजे गंगा जिथून वाहते त्या गंगेच्या मैदानी खोऱ्यामध्ये तांदळाचं विक्रमी उत्पादन घेतलं जातं, गव्हाचं उत्पादन होतं, शुगर केन म्हणजे ऊसाचं उत्पादन घेतलं जातं आणि ज्यूट म्हणजे ताग या चार महत्त्वाच्या पिकांचं उत्पादन घेतलं जातं. आपण जर या नद्यांचं महत्त्व बघितलं तर भारत स्वतंत्र होण्याच्या वेळेला किंवा भारत स्वतंत्र होण्याच्या आधी म्हणजे 1947 किंवा 1950च्या दरम्यान बघा
की भारतामध्ये आपल्याला जे फूड ग्रेन्स आहेत, अन्नधान्य, ते आयात करावी लागायची, कारण भारतामध्ये शेती तेवढे प्रमाणामध्ये विकसित नव्हती, नद्यांचा भाग असून सुद्धा. परंतु आता तंत्रज्ञान वाढलंय, त्याच्यामुळे शेती विकसित झालेली आहे आणि नद्यांचा सुपीक भाग सुद्धा आहे. त्याच्यामुळे गंगेच्या मैदानी खोऱ्यामध्ये आपण सर्वात जास्त तांदळाचे उत्पादन घेतो. त्याच्यामुळे त्यावेळची कंडिशन 1947 ते 1950ची कंडिशन आणि आत्ता 2025च्या कंडिशनमध्ये फरक झालेला आहे. त्याच्यामुळे आत्ता आपण जगामध्ये तांदळाचं निर्यात करतो आणि त्या निर्यातीमध्ये आपण टॉपमोस्टमध्ये आहोत. तर अशामध्ये ही जी नदी प्रणाली आहे ती महत्त्वाची आहे. तर यामध्ये आणखी तुम्ही बघू शकता की ब्रह्मपुत्रा ही नदी प्रणाली आहे. ओके, तिचा उगम वगैरे कसा होतो. देन द्वीपकल्पीय आणखी काही नद्या आहेत. ठीक आहे, महानदी, गोदावरी, कृष्णा, कावेरी, त्यांचा उगम कसा होतो. ठीक आहे, कुठे वाहतात. ओके, आणि त्याच्यावरती असणारे जे डॅम वगैरे आहेत ते सुद्धा आपण इथे बघतो. तर ही जी सर्व आहेत ही टॉपिक क्लासेसमध्ये कव्हर केली जातात. MPSC राज्यसेवा, MPSC कंबाईनच्या दृष्टीने ही टॉपिक केली जातात. तर परत एकदा तुम्ही थोडंसं रिवाइज करू शकता यामध्ये की काय काय मी तुम्हाला आतापर्यंत सांगितलेलं आहे. सिंधू नदी प्रणालीबद्दल मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं की सिंधू नदीचा उगम कुठे होतो, मानसरोवर लेकमध्ये. लांबी किती आहे, 1114 किलोमीटर भारतातील लांबी. तिला मिळणाऱ्या लेफ्ट बँक ट्रिब्युटरीज आणि राईट बँक ट्रिब्युटरीज सध्या न्यूजमध्ये आहे. MPSC राज्यसेवा आणि MPSC कंबाईनला प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. दुसरं मी तुम्हाला सांगितलं होतं गंगा नदी प्रणाली. गंगेमध्ये पण तुम्हाला लेफ्ट बँक आणि राईट बँक ट्रिब्युटरीज करायची आहे, त्याची लेंथ करायची आहे. ठीक आहे, आणि ते सुद्धा महत्त्वाचं आहे एक्झामच्या दृष्टीने.